विधानसभा निवडणुकीमध्ये मवियाला पराभवाला सामोरं जावं लागलंय। आता त्याचे परिणामही पुढील निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील। आघाडीच्या 48 उमेदवारांचा विजय झाला असला तरी आता राज्यसभा आणि विधान परिषदेवर त्यांच्या उमेदवारांचा निवडून जाण्याचा मार्ग अवघड झालाय। 2026 मध्ये राज्यसभा आणि विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागा पाहता दोन्ही ठिकाणी त्यांचा केवळ एक उमेदवार निवडून येऊ शकतो। त्यामुळे या दोन्ही सभागृहातील मवियाचं संख्याबळ कमी होणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात राज्यसभा विधान परिषदेत मवियाला कसा फटका बसेल। महाराष्ट्राच्या 19 जागा आहेत राज्यसभेत। एप्रिल 2026 मध्ये राज्यसभेचे 7 सदस्य निवृत्त होणार आहेत। मवियाचे 4, महायुतीचे 3 खासदार एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होतील। एक उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 42 मतांची आवश्यकता असते। विधानसभेमध्ये मवियाच्या खराब कामगिरीने एकच जागा जिंकता येणं शक्य आहे। महायुतीला वाढत्या संख्याबळामुळे राज्यसभेत 6 जागांवर विजय मिळवता येणार आहे। संजय राऊतांचा कार्यकाळ 2028 मध्ये संपतोय, त्यांचा पुन्हा निवडून येणं अशक्य आहे। विधान परिषदेमध्ये काय चित्र असेल तेही पाहूयात। विधान परिषदेचे 9 सदस्यांची 13 मे 2026 ला मुदत संपतीये। त्यापैकी प्रत्येक उमेदवाराला 33 मतांचा कोटा राहील। मवियाचं संख्याबळ पाहिल्यास एकच उमेदवार जिंकून येऊ शकतो। मवियाच्या खराब कामगिरीने महायुतीच्या 8 उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे, सोपा होणार आहे।